वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपलं घर कसं असावं, कोणत्या दिशेला असावं याचे अनेक नेम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा जवळ चुकूनही असता कामा नये. कुठल्याही व्यक्तीसाठी ज्याचं घर हेच त्याच्यासाठी सर्व काही असतं. घरात त्याला शांतीही मिळते, आपल्या कुटुंबातील व्यक्तीमुळे आनंदही मिळतो, समाधानही मिळतं. वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपलं घर कसं असावं, कोणत्या दिशेला असावं ह्याचे अनेक नेम वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ चुकूनही असता कामा नये. त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. जाणून घेऊया वास्तुशास्त्रात काय सांगते. कचराकुंडी. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर कचराकुंडी नसावी किंवा कचरा पडलेलाही नसावा. तुमच्या घरासमोर जर घाण असेल तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते. ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीमध्ये बाधा ठरते. तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. झाड. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर जर झाडं असतील तर ते अशुभ मानले जाते, कारण ते तुमच्या प्रगतीमधीलही अडथळा मानला जातो. त्यामुळे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ झाड नसावे. वास्तुशास्त्रातही सांगतात. चिखल. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर चिखल नसावा किंवा दलदलही नसावी. त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असेल असं मानलं जाते. विद्युत पोल. घराच्या मुख्य दरवाजासमोर विद्युत पोल नसावे. वास्तुशास्त्रात असे सांगितलेले आहे, जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर विद्युत पोल असेल तर तुमच्या घरामध्ये भांडणे आणि वादविवादही होतात. पायऱ्या. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर पायऱ्या नसाव्यात. घराच्या समोर जर पायऱ्या असतील तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तुमच्या घरासमोर जर पायऱ्या असतील तर त्या तुमची प्रगती आणि यशामध्ये अडथळा ठरतात. त्यामुळे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर पायऱ्या नसाव्या. तुमचं घर कसं असावं याबाबत वास्तुशास्त्राची माहिती आहे. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.